नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात संवाद सुपरफास्ट। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे काल एका घराला भीषण आग लागली आहे। यामध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, पिकांची औषधं आणि रोख 70,000 रुपये असे सुमारे 2.5 लाखांचं साहित्य जळून खाक झालंय। उमदीमधील दस्तगीर जमादार यांच्या घरात ही आग लागली। दरम्यान यावेळी घरात 1 महिन्यांचं बाळ होतं। त्याच्या आईने जीवाची पर्वा न करता आगीत घुसून त्याला बाहेर काढलंय। या आगीत जीवितहानी झाली नाही, पण मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात देत त्यांचं घर पूर्ण करून देण्याचा संकल्प केलाय। पुण्यात काल एक अचंबित करणारी घटना घडली आहे। पुण्यातील खडकवासला रस्त्यावर पीएमपी बस अचानक चालकाविना धावली आहे। काल पीएमपीची कात्रज ते खडकवासला बस जिल्हा परिषद शाळेच्या मागे उतारावर थांबली होती। चालक वाहक बसमधून उतरून बाहेर आले। बसमध्ये कुणीच नव्हतं आणि यावेळी अचानक बस सुरू झाली। 100 ते 200 मीटर बस चालकाविना रस्त्याने धावली। त्यानंतर एका गाडीला धडकून बस थांबली। दरम्यान यामध्ये कुणीच जखमी झालं नाही, मात्र धडकलेल्या 4 चाकी गाडीचं नुकसान झालंय। नातेवाईकांना भेटू न दिल्यामुळे 2 कैद्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील लष्कर न्यायालयाच्या आवारात काल घडलाय। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुधीर शिवाजी खुटवड यांनी तक्रार दिली आहे। त्यानुसार मोहसिन अब्बास शेख, मुजमिल उर्फ मुज्जू मजीद खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे दोन्ही आरोपी येरवडा कारागृहात आहेत। काल त्यांच्या गुन्ह्याची तारीख होती, त्यामुळे त्यांना लष्कर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नातेवाईकांशी बोलण्यास मज्जाव केल्यानं रागाच्या भरातील या आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे। नाशिकमधील कॉलेज रोडवरील पाटील लेन 4 मधील सत्यम लीला टॉवर या व्यावसायिक अपार्टमेंटच्या टेरेसवर काल दुपारी एका तरुणीचा मृतदेह आढळलाय। पायल जयेश दामोदर असं तरुणीचं नाव आहे। घटनास्थळाच्या एकूण परिस्थितीवरून हा खून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान पायल ज्या तरुणासोबत राहत होती तो जयेश दामोदर हा मात्र फरार आहे। पायलने जयेश सोबत विवाह केला होता का? प्रेमसंबंधातून ते दोघे एकत्र राहत होते का? इमारतीच्या टेरेसवर पायल का आली होती? असे अनेक प्रश्न सध्या उभे राहिलेत। याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। काल विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते। यावेळी सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली। यामुळे त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे मारहाण केली आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत अनेकांनी मोदींवर जहरी टीका केली आहे। सोबतच कालच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेसनेही काळे झेंडे दाखवत पंतप्रधानांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। शालेय विद्यार्थी घेऊन जाणारी बस कात्रज देहू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर काल दुपारी उलटली। या अपघातात बसमधील 15 विद्यार्थी जखमी झालेत। ही घटना घडल्यावर नागरिकांनी तात्काळ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलंय। यामध्ये कोणताही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाहीये। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे हे विद्यार्थी होते। दरम्यान बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। नाशिकमध्ये एका व्यावसायिकाची 6 लाखांची लूट करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर येते। अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचं नाव आहे। शिंदे हे नाशकातल्या सुपर बाजारचे संचालक आहेत। रात्री दुकान बंद करून घरी जात असताना इंदिरानगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत पैशांची बॅग हिसकावून नेली आहे। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अविनाश शिंदे या व्यावसायिकाचा मृत्यू झालाय। सध्या पोलीस अज्ञात हल्लेखोरांच्या शोधात आहेत। सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीचा आमिष दाखवत कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी शिरूर तालुक्यातील धामारी गावचे माजी सरपंच सुनील पोपट डफळ यांच्यासह 5 जणांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत शांताराम ननवरे यांनी फिर्याद नोंदवली आहे। या माजी सरपंचाने गेल्या 2 वर्षांपासून धामारी आणि आजूबाजूच्या भागातील अनेक तरुणांची नोकरीच्या बहाण्याने फसवणूक केली आहे आणि जवळपास फसवणुकीचा आकडा 3.25 कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळतेय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।